आपण सायन्स स्टँडर्ड 6मधील दुसरा टॉपिक इथं पाहणार आहोत. टॉपिकचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड याच्यामध्ये लिव्हिंगच्या कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, नंतर नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंगमध्ये कसा डिफरन्स असेल, आणि लिव्हिंगमध्ये वेगवेगळे डिफरन्सेस कुठले कुठले असतील टॉपिकमध्ये दिलेलं आहे. तर ते एक प्रश्न विचारला आहे बघा. प्रश्न काय तर कॅन यू रिकॉल, काय बघा, लिस्ट द थिंग seen in the pictures, say whether they are living or non living. याच्यामध्ये आपल्याला लिस्ट करायची की ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कुठले कुठले आहेत. तर इथं हे जे बर्ड्स आहेत, हे ट्री आहे, गर्ल आहे, हेन आहे आणि हा बॉय आहे, हे सगळे कसे आहेत तर हे लिव्हिंग आहेत. आणि नॉन लिव्हिंग कुठले कुठले येतील बघा. तर नॉन लिव्हिंगमध्ये हे हाऊस असेल, हा फॅन असेल, हा बॉल असेल, हा काईट असेल, हे काय आहेत नॉन लिव्हिंग. अशा पद्धतीने आपल्याला हे लिस्टिंग इथं करता येईल. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंगच्या कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी कुठले कुठले आहेत, तर ते इथं पाहू आपण. बघा, देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. वेगवेगळे आपल्या सराउंडिंगमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल असतात. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी असतात आणि काही डिफरन्सेस असतात. त्यांच्यामध्ये काहीतरी फीचर्स असतात. त्यांच्यामध्ये असे काही फीचर असतात की ते लिव्हिंग थिंग्स म्हणून दाखवले जातात. आणि तेच फीचर, these features are not seen in नॉन लिव्हिंग थिंग्स. जे काही लिव्हिंग थिंगमध्ये युनिक फीचर आहेत, तर ते नॉन लिव्हिंग थिंगमध्ये सापडत नाहीत. मग ते कुठले कुठले फीचर आहेत, कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आहेत, तर ते आपण इथं पाहणार आहोत. बघा, इथे एक प्रश्न विचारला आहे, व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड अडल्ट्स इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये आपल्याला यंग आणि अडल्टमध्ये काय डिफरन्सेस दिसतात हे पाहायचं आहे. तर इथं हा बॉय, नंतर थोडासा तो मोठा झालेला आहे, इथं तो अडल्ट होत चालला आहे, आणि इथं तो एजड आहे. मग याच्यामध्ये काय डिफरन्सेस बघतो बघा आपण. तर याची ग्रोथ झालेली आहे. हे राईट साईडला जाताना प्रत्येक घटकाची काय झालेली इथं ग्रोथ झालेली आहे, वाढ झालेली आहे यांची. प्रत्येक घटकाची काय झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे. मग तोच इथं मुद्दा आहे बघा, की लिव्हिंग थिंगमध्ये काय होते, अशी ग्रोथ होत जाते. इथं जर एखादी नॉन लिव्हिंग थिंग असते ना, तर त्याची ग्रोथ होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय बघा, इथं जर हा क्लोथ असेल, हा क्लोथ, तर हा टाईम डिफरन्सनं किंवा टाईम थोडासा गेला किंवा काही इयर गेले, तरी हा जो क्लोथ आहे ना, हा जो कपडा आहे, शर्ट आणि पॅन्ट असेल, तर ती तेवढीच राहणार आहे. ते गोष्ट कुठं तर नॉन लिव्हिंग थिंगमध्ये. परंतु लिव्हिंग थिंगमध्ये काय सापडते आपल्याला, इथं ग्रोथ ही कॅरेक्टरिस्टिक इथं सापडते. मग नंतर इथं काय काय दिलं आपण पाहू. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अडल्ट पर्सन, वुमेन ऑर मॅन. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स, काय काय बघा, तर काय काय गेन करते, हाईट गेन करते, वेट गेन करते आणि स्ट्रेंथ गेन करते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट इन अ सर्टन पिरियड. काही कालावधीनंतर सगळे अडल्ट बनतात. जनरली ह्युमन्समध्ये काय बघा, तर 18 ते 21 वर्ष त्या ग्रोथचे आहेत. म्हणजे ह्युमनमध्ये किती तर किती वर्ष लागतात त्या ग्रोथसाठी, 18 ते 21, 18 to 28, 21 इयर्स. मग इथं प्रश्न दिला आहे, फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स, हेन्स, काऊज, डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट. आता हेनला किती किती इयर लागतील, तर ते 18 to 24 वीक. 18 to 24 वीक म्हणजे एक इयरसुद्धा लागत नाही इथं.
नंतर काऊला किती वर्षे लागतील, तर अडल्ट बनण्यासाठी 2 इयर लागतात. आणि डॉगला किती वर्ष लागतात, तर ते 12 to 16 मंथ. 12 to 16 मंथ म्हणजे 1 to 1.5 इयर. अशा पद्धतीनं यांना यंग टू अडल्ट बनण्यासाठी वेळ लागतो. नंतर इथे एक एक्सपेरिमेंट दिलं आहे बघा. एक्सपेरिमेंट हा प्लांटसाठी. काय एक्सपेरिमेंट आहे, इथे एक थ्रेड आहे. तो दोरा जो आहे तो इथं प्लांटला लावलेला आहे, स्ट्रेच केलेला आहे, तो पेक केलेला आहे, पेक किंवा नेल. आणि काही टाईम स्पॅन नंतर काय केलं माहिती आहे का, तो ऑब्झर्व केला. तर ऑब्झर्व केल्यानंतर हा जो थ्रेड आहे ना, तो हा स्ट्रेट राहिला नाही, हा कर्व झाला इथं. हे कशामुळे झालं असेल, तर इथं प्लांटची ग्रोथ झाली आणि हे जे डिस्टन्स आहे ते वरचं हे कमी झालं आणि त्याच्यामुळे तो थ्रेड सरळ राहिला नाही. मग हा अशा पद्धतीचा एक एक्सपेरिमेंट आहे. मग हे कशामुळं, तर ती प्लांटची ग्रोथ झालेली आहे. म्हणजे ॲनिमल आणि प्लांटमध्ये काय होते, ग्रोथ होते. आणि ही ग्रोथ काय आहे, तर ही ॲनिमल आणि प्लांट म्हणजेच काय, तर लिव्हिंग थिंगची एक कॅरेक्टरिस्टिक आहे. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. ॲनिमल्स काही काळासाठीच ते वाढतात बघा. जसं की ह्युमनसाठी जनरली 18 to 21 इयर्स, त्याच्यामध्ये ते अडल्ट बनतात आणि थोडंफार अजून काही काळांपर्यंत ते वाढतात. परंतु प्लांट्स ऑन दी अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. तसं ॲनिमलचं नसतं. म्हणजे जेवढा लाईफ स्पॅन आहे टोटल, तेवढे ॲनिमल ते ग्रो होत नाहीत. परंतु प्लांटसाठी कसं आहे, त्यांचा जेवढा लाईफ स्पॅन आहे, ते जेवढा काळ ते जगतात, तर तेवढ्या काळासाठी ते ग्रो करत राहतात. म्हणजे हे तर ग्रोथ ही कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंगची आहे. परंतु लिव्हिंगमध्ये पण काही डिफरन्सेस. ॲनिमल्ससाठी ती सर्टन पिरियडसाठी ग्रोथ होते आणि प्लांटसाठी ती काय, तर ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह, तिथपर्यंत ती ग्रोथ राहते. The growth of living things occur within the body, which means that growth occurs in all parts of the body. नंतर काही ग्रोथ इथं काही प्लांटच्या सांगितलं बघा. ग्रोथ इन बनियान अँड कोकोनट ट्रीज. बनियान आणि कोकोनट ट्रीज. कोकोनट ट्रीची जी ग्रोथ झालेली ती कशी बघा, एकदम सरळ आहे. ती अनब्रँचड आहे, तिथं ब्रँच सापडत नाहीत. आणि इथं या बनियन ट्रीची कशी आहे, तर इथं वेगवेगळ्या ब्रँचेस आपल्याला इथं सापडतात. मग इथं एक प्रश्न विचारलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. काय बघा, व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बनियान अँड पीपल अँड दॅट ऑफ बांबू, कोकोनट अँड टोडी पाम्स. मँगो, बनियान आणि पीपल याच्यामध्ये काय होतं बघा, तर हे ग्रोथ होताना इथं ब्रँचेस पण येतात, वेगवेगळ्या ब्रँचेस पण येतात आणि त्याच्यामुळे यांची कॅनॉपी पण तयार होते. काय तयार होते, कॅनॉपी म्हणजे सावली आणि त्यांचा एरिया तो तशा पद्धतीनं तयार होतो. परंतु बांबू, कोकोनट आणि टोडी पाम्स हे वाढताना काय, तर सरळच वाढतात. त्यांच्यामध्ये ब्रँचेस असणार का, तर त्यांच्यामध्ये ब्रँचेस नाहीत सापडत बघा, ते सरळच वाढतात. मग त्यांची कॅनॉपी पण तयार होणार का, तर ती कॅनॉपी पण तयार होत नाही. बघा नेक्स्ट मुद्दा काय ह्या ग्रोथबद्दल. ग्रोथ जी की ही लिव्हिंग थिंगची प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे, तर त्याच्याबद्दलचा नेक्स्ट मुद्दा काय बघा, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. ग्रोथसाठी काय लागतं, तर फूड लागतं. मग आता फूड प्लांटमध्ये कसं येतं आणि ॲनिमलमध्ये कशा पद्धतीने येतं, तर ते आपण इथं पाहू. प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट त्यांचं स्वतःचं अन्न तयार करतात, परंतु ॲनिमल मात्र तसं करत नाहीत. आणि प्लांट कशा ठिकाणी करतात ते, तर इन सनलाईट. त्याच्यासाठी सनलाईटची पण गरज असते. अजून कशाची फूड प्रोड्यूस करण्यासाठी गरज असते बघा, प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट ऑफ इन द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. म्हणजे प्लांटला फूड तयार करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, तर कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम सॉईल आणि नंतर काय लागतं बघा, सनलाईट एवढ्या गोष्टी लागतात.
आणि इथं ऑक्सिजनचा जो दाखवला आहे ना, तर तो प्लांटमधून बाहेर पडतो. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट. म्हणजे ही जी फूड प्रोडक्शनची प्रोसेस आहे ती कुठं होते, तर इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लिव्ज. मग याच्यामध्ये ह्या लिव्हमध्ये काय असतात, तर क्लोरोफिल असतात. आणि त्या क्लोरोफिलमुळेच काय होतं, तर फूड प्रोड्यूस होतं. म्हणजे फूड प्रोड्यूस कुठं होतं बघा, तर लिव्हमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्या लिव्हमध्ये काय असतं, तर क्लोरोफिल असतात. तर दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथसिस. मग ह्या फूड प्रोडक्शनच्या प्रोसेसला काय नाव दिलेलं आहे, फोटोसिंथसिस. बघा परत एकदा बघू आपण. तर फोटोसिंथेसिससाठी म्हणजे फूड प्रोडक्शनसाठी प्लांट काय रिक्वायरमेंट लागते प्लांटला, तर वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम सॉईल, कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर अँड सनलाईट. आणि हे कुठं घडतं, तर लिव्जमध्ये. आणि त्या लिव्जमध्ये कुठला घटक असतो, तर क्लोरोफिल नावाचा घटक असतो. आणि त्याचा बाय प्रॉडक्ट काय येतो, ऑक्सिजन. ते प्लांट काय करतात, तर ते बाहेर सोडून देतात. बघा पुढं दिलेलंच आहे त्यांनी, ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन. Plants appear mainly green in color due to the chlorophyll in them. प्लांटचा कलर ग्रीन का असतो, तर त्याच्यामध्ये काय घटक असतो, क्लोरोफिल हा ग्रीन कलर पण देतो. आणि दुसरी गोष्ट काय, तर त्याच्यामध्ये फूड प्रोडक्शन पण करतो. नेक्स्ट मुद्दा बघा आता, फूड प्रोडक्शनसाठी काय लागतं, तर क्लोरोफिल. मग त्या ॲनिमलमध्ये असतं का, तर नसतं. ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. दे सर्च फॉर फूड. मग ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतील, डिफरंट ॲनिमल असतील. मग त्यांच्यामध्ये ते कशा पद्धतीनं सर्च करतात, ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, हॉर्सेस ईट ग्रास. ते काय करतात बघा, ग्रास ईट करतात. वाईल्ड ॲनिमल कुठले, टायगर अँड लायन्स मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लाईव्ह ऑन प्लांट. म्हणजे जे प्लांटवर जगतात, जे लाईव्ह करतात, त्यांची हंटिंग करून, हे बघा इथं टायगर, त्यांची हंटिंग करून काय करतो, तर फूड मिळवतो. प्लांट्स क्लोरोफिलमुळं स्वतःचं फूड प्रोड्यूस करतात. परंतु ॲनिमल काय करतात, काही ॲनिमल जे की काय करतात बघा, ग्रास वगैरे खातात, त्यांना काय म्हणतात, हर्बीवोरस ॲनिमल. आणि काही जे ॲनिमल आहेत, तर ते काय करतात, तर हंटिंग करतात. मग त्यांना काय म्हणतात, कार्निवोरस ॲनिमल. नेक्स्ट, द intake of food and the resultant growth is an important characteristics of living things. कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे बघा लिव्हिंगसाठी, जी की नॉन लिव्हिंगमध्ये सापडत नाही. नॉन लिव्हिंग काय, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स इंटेक ऑफ फूड करणार नाहीत आणि त्यांची ग्रोथ पण होणार नाही. ही लिव्हिंग थिंगची प्रॉपर्टी कुठली, तर इंटेक ऑफ फूड आणि त्याचा रिझल्टंट काय, तर ग्रोथ. नेक्स्ट काय बघा, तर रेस्पिरेशन. इथे एक क्वेश्चन दिलेला आहे, होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज अँड कीप युअर हँड ऑन द चेस्ट. व्हॉट डू यू फील. नोजच्या समोर जर आपला हँड ठेवला आणि किंवा चेस्टवर जर ठेवला, तर काय आपण ऑब्झर्व करतो, तर नोजमध्ये काय होतं बघा, तर इयर इनटेक आणि इनहेल आणि एक्झेल होते. म्हणजे ते आत जाते आणि बाहेर येते, ती आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये सापडेल. आणि चेस्टवर जर आपण हँड ठेवला, तर काय सापडेल, तर चेस्ट फुगलेली तरी असेल किंवा ती फुगलेली तरी नसेल, या पद्धतीने. म्हणजे ती बाहेर तरी येते किंवा बाहेर येत नाही. हे असं ऑब्झर्वेशन आपल्याला सापडतं. ते का ऑब्झर्वेशन सापडतं हे पुढं दिलेलं आहे बघा. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन काय आहे, इफ यू ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेल्ली डू वी सी. व्हॉट मुवमेंट्स कशा असतात त्याच्या, अप अँड डाऊन या पद्धतीनं त्या डॉगच्या बेल्लीच्या मुवमेंट असतात. मग हे कशामुळे घडतं, काय घडतं, ते पुढं दिलेलं आहे बघा. नेक्स्ट काय बघा, लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म्ड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ रेस्पिरेशन. हे कशामुळे बघा, नोजच्या पुढं आपल्याला ऑब्झर्वेशन सापडतं, किंवा चेस्टवर ऑब्झर्वेशन किंवा
स्लीपी डॉगचं ऑब्झर्वेशन कशामुळे, तर ही रिस्पिरेशन. मग रेस्पिरेशन म्हणजे काय, तर इनटेक ऑफ इनहेलिंग ऑक्सिजन आणि एक्सेलिंग कार्बन डायऑक्साईड. ॲनिमल्स सच ॲज अ फिश, स्नेक, माऊस एटसेट्रा have specific organs for their respiration. On the other hand, plants respire by means of microscopic spores on their stems and leaves. मग ॲनिमलसाठी स्पेसिफिक ऑर्गन आहेत रेस्पिरेशनसाठी. रेस्पिरेशन म्हणजे काय, तर इनहेल ऑफ इनटेक किंवा इनहेल ऑफ ऑक्सिजन आणि एक्झेल ऑफ काय, तर कार्बन डायऑक्साईड. मग याच्यासाठी स्पेसिफिक ऑर्गन ॲनिमलमध्ये आहेत, परंतु प्लांटमध्ये काय आहेत, तर पोर आहेत. पोर, स्मॉल पोर्स, मायक्रोस्कोपिक पोर आहेत. त्याच्या कुठं कुठं असतात, ते स्टेमवर आणि लिव्सवर. मग ते काय करतात, त्या पद्धतीनं रेस्पिरेशन करतात. मग हे कुठं घडतं रेस्पिरेशन, तर लिव्हिंग थिंग्समध्ये. देअरफॉर रेस्पिरेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. रेस्पिरेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. नेक्स्ट काय बघा, कॅन यू रिकॉल, काय रिकॉल करायचं आहे, इज ऑल द फूड वी ईट युज्ड बाय द बॉडी. आपण जे फूड ईट केलेलं आहे ते सगळं बॉडी आपली यूज करते का, तर नाही, आपली बॉडी सगळी यूज करत नाही. काही अनडायजेस्टेड फूड पण असतं, तर ते अनडायजेस्टेड फूड आपल्या स्वतःच्या शरीरामधून बाहेर जातं. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज अनयुज्ड पार्ट ऑफ अ फूड कन्व्हर्टेड इनटू. कुठं कन्वर्ट होतो बघा, तर फूडमध्ये जर आपण वॉटर वगैरे काउंट केलं किंवा काही मिनरल वगैरे काउंट केलं, तर त्याच्यापासून अनयुज्डपासून काय होतं, तर युरिन तयार होतं. आणि फूड जे म्हणतो ना आपण कार्बोहायड्रेट वगैरे, तर ते तो जो अनयुज्ड पार्ट आहे त्याच्यापासून काय होतं, तर अनडायजेस्टेड फूड तयार होतं आणि ते शरीराच्या आपल्या बाहेर जातं. मग इथं मुद्दा कुठला आहे, तोच की बाहेर जाण्यासाठी जे अनयुज्ड किंवा अनडायजेस्टेड फूड आहेत, तर त्याच्यासाठी एक वर्ड दिलेलं आहे. त्या वर्डचं नाव काय आहे बघा, एक्सक्रिशन. ते जे फूड वगैरे बाहेर जातं त्यासाठी काय माहिती आहे का, वर्ड एक्सक्रिशन. मग एक्सक्रिशन म्हणजे काय, वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. these are called as a excreta and the process of eliminating म्हणजे ते बाहेर काढण्यासाठी देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज अ एक्सक्रिशन. म्हणजे एक्सक्रिशन काय, तर वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढणे, शरीराच्या बाहेर काढणे. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रिशन. प्लांट टू एक्सक्रीट, म्हणजे प्लांट पण एक्सक्रीट करतात. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लिव्ज इन द स्पेसिफिक सीझन. म्हणजे काही इथं दिलंय बघा, अ ट्री शेडिंग लिव्ज. शेडिंग म्हणजे काय, तर ते पाने गाळतात. मग हे जे ट्री आहेत, तर ते ट्री स्वतःचे लिव्स इथं गाळतात. मग ते पण काय, एक्सक्रिशन. स्वतःच्या शरीराच्या बाहेर, बॉडीच्या बाहेर एखादा घटक फेकणे यालाच काय म्हणतात बघा, किंवा टाकणे, याला काय म्हणतात, एक्सक्रिशन. वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लिव्स ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग द लिव्ज. म्हणजे ह्या लिव्ससोबत जे वेस्ट सबस्टन्सेस असतात ते पण इथं काय होतात, तर ते पण बाहेर टाकले जातात. नेक्स्ट इथे एक आपल्याला एक्सपेरिमेंट दिलेला आहे. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग, आणि त्या ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग कुठं टाय करायची, तर एका लीफवर टाय करायची आणि एक 6 to 7 hours नंतर ते पिक्चर आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला काय सापडतं, तर त्या बॅगमध्ये इनसाइड द बॅग वॉटर कलेक्शन झालेलं असतं. तिथं वॉटर कलेक्शन, मग याचाच अर्थ काय होतो, इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. म्हणजे आपल्याला वॉटर बाहेर गेलेलं लीफमधून दिसत नाही, परंतु ऑब्झर्वेशन नंतर आपल्याला ते कळतं की ते वॉटर ड्रॉपलेट आहेत. म्हणजे हे जे आहे ना प्लांट, ते कशाच्या स्वरूपात एक्सक्रिशन करतं, तर ते वेपरच्या स्वरूपात, आणि त्याचंच काय होतं नंतर, वॉटर होतं. नंतर एक्सक्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. हे घडतं कुठं, लिव्हिंग थिंग्समध्ये, प्लांटमध्ये घडतं आणि ॲनिमलमध्ये. नॉन लिव्हिंगमध्ये असं एक्सक्रिशन आपल्याला सापडत नाही. यूज युअर ब्रेन पॉवर, काय बघा, व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम्स ऑफ द बाबुल, कासिया और ड्रमस्टिक ट्रीज. काय असतो तो, लॅटेक्स असतो. लॅटेक्स म्हणजेच काय, तर डिंक किंवा चीक असा शब्द आहे बघा, डिंक किंवा चीक. मग हा जो काय घटक आहे इथं, त्याला वर्ड काय आहे, तर लॅटेक्स. काय असतो तो,
लॅटेक्स. नंतर नेक्स्ट ऑब्झर्व अँड डिस्कस. काय ऑब्झर्व करायचं आणि काय डिस्कस करायचं. हॅव यू एक्सपिरियन्स्ड दिस. व्हॉट हॅपन्ड इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन्स. खालच्या ॲक्शननुसार काय आपल्याला दिसतं. लाईट फ्लॅशड सडनली इंटू युअर आईज. एकदम सडनली जर लाईट आपल्या आयमध्ये डोळ्यामध्ये जर फ्लॅश झाली तर आपण काय करतो तर आईज क्लोज करतो. सडनली यू फेल्ट अ पिनप्रिक जर आपल्याला फेल्ट झाली तर आपण तो जो पार्ट आहे बॉडीचा तो लगेच त्याच्यापासून बाजूला घेतो. नंतर काय लिव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टचड. मिमोसा लिव्हचे आपण जर टच केले तर ते काय होतात तर श्रिंक होतात. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टेड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प. मी काय ऑब्झर्वेशन याच्यामधून कळतं तर हे स्टिम्युलसचं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे एखादा घटक आपल्याला ह्याला काय तर लिव्हिंग थिंग्सला काय करतो तर स्टिम्युलेट करतो किंवा त्याच्या स्टिम्युलाय असतात. याच्यामध्ये काय काय बघा तर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलस. लिव्हिंग थिंग्स वेगवेगळ्या ह्यानं काय होतात तर ॲक्ट होतात. इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड द काऊज अँड बफेलोज स्टँड अप. एकदम सडनली जर आपण एंटर केलं तर ते काय होतात तर स्टँडअप होतात. बिगिन टू मूव्ह वन ऑर टू मे इव्हन स्टार्ट मुव्हिंग. दीज आर ऑल मुवमेंट्स. अ क्रीपर प्लांटेड इन द कोर्टयार्ड leans towards a support. A potted plant placed in a window grows towards sunlight. विंडोच्या जवळचं प्लांट सनलाईटच्या दिशेनं ते काय होतं तर लीन होतं. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट. प्लांटमध्ये पण अशी मुवमेंट आपल्याला सापडते. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ऑफ देअर ओन अकॉर्ड. त्याच्या सोयीनं ते मुवमेंट करतात. द मुवमेंट आर अ चेंज टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग्स ॲट सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. अशा वेळी जी मुवमेंट होती तर एखाद्या स्टिम्युलसचा काय आहे तो रिस्पॉन्स आहे. काय बघा तो रिस्पॉन्स. एखादा स्टिम्युलस आलेला असतो आणि त्याच्यासाठी काय असतो तो रिस्पॉन्स असतो. मग इथं बघू काय बघा तर ज्यावेळेस आपण सडनली एंटर करतो काऊशेडमध्ये तर त्यावेळेस स्टिम्युलस कोण असतो तर आपण असतो आणि रिस्पॉन्स कोणाकडून मिळतो काऊज आणि बफेलेकडून. मग पॉटेड प्लांट जर आपण विंडोच्या जवळ ठेवलं तर स्टिम्युलस काय असतो सनलाईट असते आणि रिस्पॉन्स काय असतो तर पॉटेड प्लांट ग्रोज टुवर्ड्स कुठं सनलाईट ग्रोज टुवर्ड्स सनलाईट. An event that occurs in the surrounding is a stimulus. The ability of living things to respond the stimulus is called as a responsiveness to stimuli. त्या स्टिम्युलसला म्हणजे एखाद्या बाहेरच्या घटकाला रिस्पॉन्स देणे यालाच काय म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ स्टिम्युलाय. मग ही जी प्रॉपर्टी आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. हे नॉन लिव्हिंगमध्ये घडत नाही. नेक्स्ट इथं क्वेश्चन आहे बघा यूज युअर ब्रेन पॉवर. काय इन ईच ऑफ द एक्झाम्पल्स गिव्हन अबोव व्हॉट इज द स्टिम्युलस अँड व्हॉट इज द रिस्पॉन्स. आपण काऊशेडच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर काय तर ह्युमन काय असेल स्टिम्युलस असेल आणि रिस्पॉन्ड कोण करणार आहे काऊज अँड बफेलो. नंतर पॉटेड प्लांटमध्ये काय तर स्टिम्युलस असेल सनलाईट आणि रिस्पॉन्स कोण करणार आहे तर ते पॉटेड प्लांट. नेक्स्ट व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मुवमेंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. इथं आपल्याला सापडलं की बाबा प्लांट पण मूव्ह करतात आणि ॲनिमल पण मूव्ह करतात. पण मेन डिफरन्स कुठला तर प्लांट मूव्ह फ्रॉम देअर प्लेस animals move from their place but plant does not move from their place. Next can you tell काय बघा what do we learn from these pictures. काय पिक्चर्स बघा हे अ बर्ड अँड इट्स एग्स. हे बर्ड आहे आणि त्याचे काय एग्स. एगमधून काय येणार परत बर्ड बाहेर येणार. ब्रायोफायलम काय हे एक लीफ आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे असे
ब्रायोफायलम वेगवेगळे तयार झालेले दिसत आहेत. मेयर अँड हर फोल, हे मेयर आहे आणि हर फोल. आणि नंतर काय ते हे रोज, रोज आहेत, रोज कटिंग्स, रोज कटिंग्स. रोज कटिंगमध्ये काय येणार तर नवीन रोज तयार होणार. नेक्स्ट काय बघायचं, रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. त्यांच्यासारखेच लिव्हिंग थिंग्स ते प्रोड्यूस करतात. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. फॉर एक्झाम्पल अ मेयर अँड हर फॉल. हे ॲनिमल हे फॉलला काय तर त्याच्यासारखेलाच बर्थ देते. सम ले एग्स. फॉर एक्झाम्पल काय तर अ बर्ड अँड इट्स एग्स. देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द लेग्स. न्यू प्लांट्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम देअर सीड्स, स्टेम्स और लिव्स. इथे एक्झाम्पल दिले कशापासून तर हे स्टेम्सपासून न्यू प्लांट प्रोड्यूस होते. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग्स जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग्स लाईक इट सेल्फ इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. प्रोक्रिएशन. त्याच्यासारखेच न्यू लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस होणाऱ्याला शब्द काय तर रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन. ही पण प्रॉपर्टी कुणाची किंवा कॅरेक्टरिस्टिक कुणाची तर लिव्हिंग थिंग्सचीच आहे, लिव्हिंग थिंग्सचीच आहे. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये अशा प्रकारचे रिप्रोडक्शन होणार नाही. रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. नेक्स्ट, why have so many types of plants and animals been able to survive on their earth even today? तर त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टरिस्टिक्स सापडेल आपल्याला तर रिप्रोडक्शन. आणि त्या रिप्रोडक्शनमुळंच काय तर प्लांट्स आणि ॲनिमल्स ते देमस्वेल्स त्याच्यासारखेच तयार होऊन तर ते अजूनही ते प्लांट आणि ॲनिमल सर्वाईव्ह करत आहेत. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अँड डिस्कस. काय इथं बघा, एक ट्री आहे, तर हे दुसरा ट्री. अशा वरच्या लाईनला काय दिले तर ट्री दिलेत, आणि इथं काय दिलेले आहेत तर गोट दिलेले आहेत. मग याच्यामध्ये काय तर यांचा लाईफ स्पॅन दिलेला आहे, ते कुठपर्यंत जगतात आणि नंतर मरतात. काय बघा इथं डिफायनाईट लाईफ स्पॅन. लिव्हिंग थिंगला काय तर एक डिफायनाईट लाईफ स्पॅन असतो. लिव्हिंग थिंगसाठी काय तर डिफायनाईट लाईफ स्पॅन असतो. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. लेटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील लेटर. म्हणजे काही सर्टन टाइम्स स्पॅनपर्यंतच काय तर ते रिप्रोडक्शन करतात आणि नंतर ते करत नाहीत. द लाईफ स्पॅन्स ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. फॉर एक्झाम्पल काय बघा, लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years while the ostrich live for 50 years. Next, do you know a lifespan of a giant turtle found on the Galapagos Island in the South America is about 170 years. On the other hand, the lifespan of the mayfly ranges from 1 hour to 24 hours. म्हणजे लाईफस्पॅन ही तर कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंगची, पण ते डिफरंट प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये व्हेरी होत जाते. कॅन यू टेल, ऑब्झर्व अ हनीकॉम्ब ऑन वॉल, व्हॉट आर दे मेड ऑफ. कशानं ते मेड ऑफ झालेले असतात बघा, तर ह्या बी वॅक्समुळं, ह्या बी आणि त्याचं वॅक्स, बी वॅक्सनं ते तयार झालेले असतात. जस्ट लाईक काय बघा हे तर ब्रिक्स सारखे, जस्ट लाईक काय ब्रिक्स. नेक्स्ट, सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर ही पण कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंगची. म्हणजे काही जे प्लांट आहेत किंवा ॲनिमल आहेत ती युनिसेल्युलर आहेत, म्हणजे सिंगल सेल बनलेले असतात, तर काही मल्टी सेल्युलर आहेत, तर ते मेनी सेल्सने बनलेले असतात.
ही पण सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हेरी. मग कोणामध्ये सेल जास्त असतील कमी असतील. अमिबा पॅरामेशियम ही कशी तर युनिसेल्युलर. नंतर हे कॉक्रोच असेल किंवा हे बर्ड असेल हे कसे तर मल्टीसेल्युलर. Institutes at work. The institute that work for the survey and conservation of the various plants and animals in different parts of India are Botanical Survey of India. म्हणजे सर्वे करण्यासाठी प्लांट आणि ॲनिमलचा आणि कन्झर्वेशन करण्यासाठी काही इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामधलं बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया 1890ला ते इस्टॅब्लिश झालं होतं. अँड द झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1916ला इस्टॅब्लिश झाले होते. हे अशा पद्धतीचे इन्स्टिट्यूट आहेत. कॅन यू टेल इन व्हॉट वे द प्लांट्स अँड ॲनिमल्स युजफुल फॉर अस किंवा युजफुल टू अस. तर काही युजफुल पण असतात आणि काही हार्मफुल पण असतात. तर युजफुल प्लांट कुठले कुठले तर फेनुग्रीक म्हणजे मेथी, पोटॅटो, ओकरा म्हणजे भेंडी, ॲपल, बनाना कशासाठी वापरतो आपण फूडसाठी. तर व्हाईल वसाका म्हणजे अडुळसा, हिरडा, बेहडा, अस्पॅरगस हे कशासाठी वापरतो मेडिसिनसाठी. म्हणजे प्लांटमध्ये पण काही युजफुल आहेत फूडसाठी आणि काही मेडिसिनसाठी. नंतर ॲनिमलमध्ये बघा काय तर ॲनिमलमध्ये डॉग, कॅट्स, काऊज, बफेलोज हे डोमेस्टिक ॲनिमल्स. तर फिश, शीप, फोल आर युज्ड फॉर फूड. नंतर हॉर्सेस, ऑक्झेन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन. वेगवेगळे ऑक्युपेशन बिझनेस करण्यासाठी हे ॲनिमल वापरले जातात. म्हणजे हे युजफुलमध्ये पण प्रत्येकाचा यूज वेगवेगळा असेल. नंतर काही हार्मफुल प्लांट आणि ॲनिमल आहेत बघा. तर हार्मफुल लिव्हिंग थिंग्स कुठले कुठले तर बघा मॉस्किटो, फ्लाईज काय करतात ते डिसिजेस स्प्रेड करतात. नंतर कॉक्रोच, माईस, रॅट्स काय करतात तर फूड आपलं डिस्ट्रॉय करतात. नंतर टिक्स आर स्प्रेड डिसिजेस. नंतर काही ॲनिमल कुठले बघा लिझार्ड, स्पायडर, स्नेक, स्कॉर्पियन्स ते काय आपली डेथ पण कॉज होऊ शकते त्याच्यामुळं. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. म्हणजे वाईल्ड एलिफंट जर आले तर ते डिस्टर्बन्स पण कॉज करतात. मग अशा पद्धतीचे काही ॲनिमल्स आणि प्लांट युजफुल आणि नॉन युजफुल. धतुरा प्लांट इज अ पॉयझनस. धतुरा प्लांट इज अ पॉयझनस. नेक्स्ट वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड आर कॉल्ड प्रिडेटर्स. दुसऱ्या ॲनिमलची हंटिंग करतात कशासाठी फूडसाठी. त्याला काय शब्द दिला आहे प्रिडेटर. म्हणजे प्रिडेटर म्हणजे काय तर असे वाईल्ड ॲनिमल जे दुसऱ्या ॲनिमलची हंटिंग करतात कशासाठी तर फूडसाठी. फॉर एक्झाम्पल कुठले कुठले टायगर्स, लायन्स, ओल्स, लेपर्ड्स. समटाईम्स ड्यू टू डिफॉरेस्टेशन म्हणजे फॉरेस्ट कमी झाल्यामुळं सच ॲनिमल्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स. म्हणजे त्यांना जर तिथं फॉरेस्ट कमी झाल्यामुळे शिकार जर मिळाले नाही, हंटिंग जर मिळाले नाही तर ते ह्युमन सेटलमेंटमध्ये येतात इन सर्च ऑफ अ फूड अँड मे किल डोमेस्टिक ॲनिमल्स ऑर पीपल. जे की डोमेस्टिक ॲनिमल आहेत किंवा ह्युमन बिईंग आहेत त्यांना पण ते किल करू शकतात. कशासाठी तर फूडसाठी. मग असे हे वाईल्ड ॲनिमल्स किंवा प्रिडेटर्स. मेनी प्लांट्स ऑलवेज रिमेंबर काय बघा तर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नेचर सॅटिस्फाय आवर नीड्स. बरेचसे ॲनिमल आणि प्लांट आपल्या स्वतःच्या आपल्या गरजा भागवतात. सच युजफुल प्लांट्स अँड ॲनिमल शुड बी रिस्ट्रिक्टेड ओनली फॉर आवर नीड्स. आपल्या यूजसाठी त्याच वापर करावा. वी शुड नॉट प्लक लिव्ज, फ्लावर्स अँड फ्रूट्स अननेसेसरीली. अननेसेसरीली कुठलेही लिव्ज किंवा फ्लावर्स आणि फ्रूट आपण काढले नाही पाहिजे. ॲनिमल्ससुद्धा हंट केले नाही पाहिजे. दे शुड नॉट बी टीज्ड जस्ट फॉर फन. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड द ड्युटी ऑफ ऑल अस टू प्रोटेक्ट प्लांट्स अँड ॲनिमल्स.